बायकांपेक्षा सुंदर होते का नाही मी? काय नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकुली मराठी यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू. तर आज आहे वुमन्स डे आणि वुमन्स डे असल्यामुळं माझी इच्छा आहे का तेजूने आज कायच काम नाही करायचा. जे काय घरातलं काम आहे तो मी करीन, म्हणजे जेवण बनवायचा आणि ते जेवण बनवलेल्या भांडी असतील त्या धुवायचं पण, आणि जे काय असेल काम ते आज फक्त तेजूने आराम करायचा. म्हणजे माझी बायको आहे ती आराम करेल. आता तर ती हाय बेडरूममध्ये आरामच करते, पण माझी इच्छा होती अशी, म्हणजे तिला समजला नाही पाहिजे, पण समजेल, आवाज येईल भांड्या मिंड्यांचा आणि लगेच येईल ती काय करता या त्या. पण बघू, ट्राय तर करते. आता सध्या थोडीशी भांडी आहेत ती धुतोय आणि जेवण पण बनवते. मला पण भूक लागली, तेजूला पण लागली असेल, ती आराम करते. तर जाऊया. आणि माझी इच्छा होती आज म्हणजे तिला मोबाईल गिफ्ट देवाची, पण इथनं मला बाहेर जावालाच नाही भेटत. तर तिला मोबाईल आज नाही तर उद्या नाही तर कधीतरी देईनच, तो विषय नाही. पण आज जर टाईम भेटला तर नक्कीच जाईन बाहेर, नाही तर मग मोबाईल लेफ्ट होईल. तिला पण म्हणजे नकोच आहे मोबाईल, पण माझी इच्छा होती म्हणून बघूया. आता मी घरांची सगळी साफसफाई करत आहे, जेवण पण बनवतोय. आमचा किचन आहे ना, तुम्ही व्हिडिओ बघून बोलशील काय किचन आहे तर. आम्ही दोघांचं किचन आणि बरोबर ठेवतो. म्हणजे आत्ता पण हे बघा दाखवते जे काय असतं ते. थोडासा आहेत म्हणजे खराब, तो एकदम क्लीन करते आता मस्त. मी चटपट करते क्लीन. भांड्यांचा आवाज येत आहे बेकार, तेजू बहुतेक कुठली असेल. बायकांपेक्षा सुंदर धुते का नाही मी? एकदम स्वच्छ. अगं असा मस्त केला किचन साफ, एकदम क्लीन. आता भांडी बिंडी घासली मस्त, किचन एकदम स्वच्छ केला. आणि जेवायचा काय तर तेजूला विचारते बघू. तेजू आता थोडीशी म्हणजे आराम करत होती. जेवायला काय पाहिजे तुला? काहीच नको. असं कसं? मला तर भूक लागली ना. कालचा खाता मी, कालचा बिलचा असा असतं ना फ्रीज मध्ये ठेवलेला, खाता असा काही नाही आहे. पण हिला का आता जेवायला नको मला तेच समजत नाही. मी बनवणार होतो, शपथ बनवणार होतं, पण आता नाही, पण संध्याकाळी नक्की बनवीन. आईला बायको भारी आहे रे. तिने काहीतरी खाला असेल सकाळी, दंब कलिंगड होता फ्रीजमध्ये, तो कापून खाला असेल तिने, मला वाटते. जाऊ दे, मी जेवते. मग चिकन आणलेला काल हॉटेलशी आलेलं ना, तो चिकन थोडासा होता, तो गरम करतो आणि खातो मस्तपैकी. गाईस तर बघा कालचा मस्तपैकी भात आणि चिकन. भात आजचाच आहे, चिकन कालचं आहे.
2 पीस राहिलेलं ते आणलं हॉटेलशी. मस्तपैकी खातो. भारी लागतं म्हणजे कालचा असा शिला असतं ना, शिला खावाला पण मस्त लागतो. काल जास्त जेवलो ना हॉटेलला मी, फक्त त्या स्टार्टरच खाल्ला आणि जो मेन कोर्स होता ना त्यामधला थोडंसं राहिलता. एक नंबर. आज तेजी तुझ्यासाठी सगळं करायचं होतं, तुला म्हणजे खावाचंच नाही तर काय करणार. माझा उपास आहे. चालेल, संध्याकाळचं सगळं जेवण मी बनवतोय. काय बनवायचं? जे काय बनवायचं आहे ते. बटाट्याची भाजी बनवा आणि वाटाण्याची भाजी. वाटाण्याची भाजी पाहिजे, डाळ भात नको. वाटाण्याची. वाटाणा होते ना त्या. ठीक आहे चालेल. वाटाण्याची ओली भाजी आणि पापड, लोणचं आणि बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी बाहेरचं आणू का गरम बनवू? ठीक आहे ठीक आहे चालेल. आता सगळा बाहेरचा आहे ना लय घाण झालाय, तो सगळा धुवून काढतोय. हे बघा मांडव पण आजचा आहे ना बाहेरचा एकदम क्लिअर झाला. किती दिवस झाला पाणीच नव्हतं येत बरोबर, आज पाणी आला तर बरोबर एकदम भारी असा स्वच्छ केला, मस्त वाटते. आता जावाचं आहे उरणला, मी एकटाच जाईल. बघू काहीतरी छोटासा गिफ्ट आणि तेजूला बघू. आता जाऊन पण दिला पाहिजे, नाही तर उद्या मी सोबत येत आहे परत लफडा होईल. चलो आता निघालो मी उरणला जावाला. ते साडीच्या स्टोअरमध्ये जातो आणि एक साडी घेतो, तिला आवडलेली ती. दुसरी घ्यावायला गेलं तर परत ती टोपं खाईल आणि रिटर्न करायला लागेल. त्यापेक्षा तीच घेते जाऊन, ती आवडलेली मी तिला पहिले अगोदर घेतो आम्ही, तीच घेतो. आणि बघूया अजून काहीतरी घेते ती तिला खाऊ वगैरे. जाऊया. तर बघा ही साडी होती का काय माहिती नाही मला, पण तेजूला माहिती असेल बहुतेक हीच होती वाटतंय. गोल्डन टाईप वाटतंय पण पिवळा कलर आहे ह्यो. अजून होत्या साड्या पण काय समज नाही मला साड्यांचं काय. बहुतेक हीच साडी होत्या काय तर समजच नाही. गोल्डन टाईप वाटतंय तर ठीक आहे करा पॅक. काय सर साडी वगैरे घेतली मी नाही, तर तिला आवडते का नाही काय माहिती नाही. नाही आवडते तर येऊन एक्सचेंज करायला दुकानात. तर चालू आता घरी काहीतरी खाऊ वगैरे घेतो तेजूला. चलो निकलते. तेजूसाठी आता मी उरणशी वडापाव आणलेत, स्पेशल वडापाव आहेत तेजूसाठी उरणशी आणलेत. आणि आमचा दिविक पण खाईल ना. खाशील ना दिविक वडापाव? का उद्या काय हे बघ खाऊ आणलं. ये तुला चॉकलेट पाहिजे का? चॉकलेट चॉकलेटच आहे, चॉकलेट खा. ये चल लाईट लाव. चॉकलेट ठेवायचंच नाही आला आहे तो. ये चला वडापाव खाऊया. थँक्यू बोल मला अजून. थँक्यू. एवढ्या गावकीचं वडापाव आणलं मग 2 वडापाव आणा सांगितलेलं त्याला. म्हणून तयार झालीस का तुझी? एक नंबर असं वडापाव. नेहमी उरणला गेल्यावर मी तिथंच खाता विमला त्याला हुआ तेच आहेत. एक नंबर. तेजूसाठी 2 आणि माझ्यासाठी 2 आणले, पण मी एकच खाईन आणि तेजू 3 खाईन. खाशील ना? भूक लागली ना तुला? खाशील तू? तुला काय वाटायचं पुरण टाकायसाठी झालेलं? मला काय माहिती काय
तेच ना सेम ते वाले आहे ना त्याच्यामधले दुसरा कलर आणलाय काय काहीतरी आणला काय आहे ओह माय गॉड थँक्यू मॅक्सच्या 2 मॅक्स आणल्या याच्या सगळ्याचं मॅक्स शिवू का अजून पण काहीतरी थँक्यू सो मच थँक्यू सो मच वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस तुला एकदम फ्री आहे, त्याच्यानंतर 365 दिवस तुला काम करायला लागतंय. 365 मधला आज 364 दिवस 64 दिवस. ओके थँक्यू. त्याच्यानंतर सगळंच दिवस मी तुम्हाला वाटते काम करत असते. असा मेन्स डे असतं का नाही कधी? असतं ना. का आपण सेलिब्रेट नव्हता केला का? मारीन कधी केलं तर हॅपी बापांचा दिवस कोणी साजरा केलेला? केलता वाटतं बहुतेक मला आठवत नाही. आवडली का साडी? हो नक्की सांग का चेंज करायला जाणारच? आता ते येलो कलर घातलेलं ना आवडलेली ती का नाही आणली? तेच दुकानाची जर तुम्ही साडी आणली. अरे तीच नव्हती तिथं, तो म्हणतो हीच आहे ती. नाही आहे बाबा, त्याला डायमंडच्या अशा पट्ट्या होत्या. हीच आहे बोलला तो. नाही बाबा ही नाही. अरे काय त्याला बोललो मी. नाही ती नाही, ही वेगळी. या टिकल्यावाली मला नाही आवडे अशी. असू दे, पण तुम्ही एवढे प्रेमाने आणले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅलो गाईस, माझा मित्र मला भेटलाय आता राम. आणि भरपूर दिवसांशी मला बाहेर घेऊन चाललाय तो उरणला. तर उरणला जातो आता. आजचा वुमेन्स डे असल्यामुळे तेजूला म्हणजे आज दिवसच बायकांचा आहे. हॅपी वुमन्स डे. हॅपी वुमन्स डे. तर शुभेच्छा देत राहण्याच्या बायकांना दिलं ना हॅपी वुमन्स डे सर्व. याच्याकडे रामकडनं पण तुम्हा सर्वांना वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. चाललोय तेजूला तर बघू काहीतरी घेतोय, आईस्क्रीम किंवा काहीतरी घेतोय, कारण की आजचा दिवस असा नाही रोजच येतोय, पण आज स्पेशल आहे म्हणून वेगळा काहीतरी. जेवलो पण नाही मी, जेवण पण नाही बनवला. ऍक्च्युली बनवणार होतं जेवायला, पण ती बोलतो जेवायला नको. काय यार, मी तर आता उद्या बनवीन तिच्यासाठी जेवण. तर उद्या व्हिडिओ काढीनच तुम्हाला जेवणाची, तर दाखवीन तुम्हाला. आता जामीन मजा वाटते. आज राम भेटलाय भरपूर दिवसांची, भारी वाटते. एक नंबर. आता वाढवते वाटतं केस परत बाबू व्हायच्या की असं वाटतंय मला. नॉर्मल ठेवायचे ना. चलो उरण. तुझे फॅशनला माँ मेरी माँ मेरा लाडला. तिला बघ आज काय काय गिफ्ट दिला मी. आज तेजूचा दिवस आहे, पण तुम्ही हात का बोलत तुझं? ते भांडी घासली ना मी. काही पण भांडी कसाला जेवणच नाही बनवलं. चलो तर गाईज, आजचा मी ब्लॉग इथं सेंड करतो. आवडला असेल म्हणजे छोटा मोठा आहे, कारण की मी आज तर काही जेवण वगैरे बनवलं नाही. तुम्हाला माहिती आहे, बनवायला टाईमच दिला नाही त्याच्यानी. आणि जेवलं पण नाही मी आज जास्त. सकाळी थोडाफार जेवलं तेवढंच, आणि काही बाहेरचा वेळचा तो काढायचंच. वडापाव घालत 2 नंतर कलिंगड अख्खा घालाय नाही म्हणून मी जेवली नाही. तर गाईज उद्या मी जेवण बनवीन. मला तर वाटतंय मलाच बनवावं लागेल. मच्छी मलाच बनवायला लागणार आहे, ते नक्की तुम्हाला दाखवेन. तुम्हाला नक्की आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक केल्याशिवाय जाऊच नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टाटा.